आम्ही त्यांना एकदा दिलेलं आहे आणि एवढं म्हणजे देशव्यापी आंदोलन हे लहान नाही, त्यांना लक्ष नाही आहे. परंतु तुम्ही म्हणताय पंतप्रधान सगळे केंद्रीय मंत्री कामाला लागले, ही मराठ्याच्या एकजुटीची ही त्यांची हार आहे. त्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात स्वतःचे चिन्ह सोडून दुसऱ्या चिन्हाचा प्रचार मोदी साहेबांनी आत्तापर्यंत केलेला नाही. स्थानिक भाजपाच्या नेत्यानं त्यांच्यावर इतकी वाईट वेळ आणली की त्यांना 5 टप्पे पाडायला लावले. जिथं 88 उमेदवार आहेत तिथं 1 टप्पा आहे, जिथं 48 तिथं 5 आहेत. हे फक्त त्यांच्या नेत्यांनी त्यांच्यावर वेळ आणली. स्थानिक महाराष्ट्रातले जे नेते हे मराठ्यांचा एवढा द्वेष आहे त्यांना भयानक. त्यामुळं मोदी साहेबांवर आज अशी वेळ आली की त्यांना महाराष्ट्र सोडता येत नाही. आणि इथंच खरं मराठी जिंकलेली, इथंच मराठी जिंकली. एकजुटीला घाबरूनच त्यांना सभा घ्यायची वेळ आली आणि पंतप्रधान साहेबांवरची सभा घेण्याची वेळ फक्त स्थानिक त्यांच्या नेत्यांमुळे आलेली. जर सगळ्या स्वराज्य अंमलबजावणी आणि मराठा कुणबी एकच कायदा जर पारित नाही केला, यापेक्षाही पुढच्या काळात वाईट वेळ त्यांच्यावरती येऊ शकते. कोणामुळं तर इथल्या स्थानिक त्यांच्या भाजपाच्या नेत्यांमुळे, तशा फक्त भाजपच्या नेत्यामुळं पंतप्रधान साहेबांची जाईल. याचा पंतप्रधान साहेबांनी इतका वेळ महाराष्ट्राला कधी दिलेला नाही. का नाही होणार? कधी मराठा चला विचारलं तुम्ही म्हणून सांगतो. आता चला इतक्या पवित्र जागेवर सांगणं हेही माझं एक भाग्यच म्हणतो मी तुम्हाला. इतका द्वेष का बरं केसेस केल्या? मराठा कधी बरं भाजपच्या विरोधात होता? जर मराठा भाजपच्या विरोधात होता 106 आमदार निवडून दिले असते का मराठ्यांनी? सत्तेवर आम्हीच बसवायचे, आमच्याच आई बहिणीचे डोके फोडायचे, आमच्यावरतीच गुन्हे दाखल करायचे. आत्ताही चालू आहेत. आज इतका द्वेष आणि हे फक्त स्थानिक भाजपच्या नेत्यांना, आणि याचे परिणाम भोगायला लागलेत मोदी साहेबाला, पंतप्रधानांना. इथं बसून त्यांना ठाण मांडायची वेळ आली. मराठ्यांच्या एकजुटीचा जिथं विजय.